सांगली जिल्ह्यातल्या महेशगाव नावाच्या शांत लाल मातीच्या छोट्या खेड्यात राहत होती शारदा भोसले. 30 वर्षांची ही बाई काळी सावळी, साधी, पण चेहऱ्यावर नेहमीच शांततेचा प्रकाश. कपाळावर छोटंसं कुंकू, केसात वेल दोड्याचा सुगंध आणि डोळ्यात एक प्रेमळ ममता. दररोज ती पहाटे शेतावर मजुरीला जायची, दुपारी परत येऊन घर सांभाळायची आणि संध्याकाळी आपल्या लहानग्या मुलासोबत बसून अभ्यास घ्यायची. शारदाचा संसार तिच्या 8 वर्षांच्या मुलाभोवती फिरत होता. राजू, गावात सगळ्यांचा लाडका, हुशार, हसरा आणि आपल्या आईचा अभिमान. तिला पाहून सगळे म्हणायचे, काय सुंदर जोडी आहे बघ, आई मुलगा. राजू रोज म्हणायचा, आई मी मोठा होऊन तुला पक्क घर बांधून देणार. तेव्हा शारदा हसायची, पण तिच्या हसण्यातही काहीतरी दडलेलं असायचं. कारण तिचा नवरा विलास 2 वर्षांपूर्वीच दुसऱ्या बाईसोबत गाव सोडून गेला होता. त्या दिवसानंतर शारदाचं जग रिकामं झालं होतं, पण तिच्या मुलासाठी ती जगत राहिली. वादळ आधीची शांतता. जुलैचा महिना होता. गावात सतत पाऊस आणि चिखल, पण शारदा रोजच्या सवयीने शेतावर जायची. त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळं होतं. ती दिवसभर शांत होती, नजरा रिकाम्या. राजूने विचारलं, आई तुला बरं नाही का? ती हळू म्हणाली, थोडी थकले ग बाळा, काही नाही. रात्र झाली. दिव्याच्या मंद उजेडात आई मुलगा बसून गृहपाठ करत होते. बाहेर पाऊस आणि आत मातृत्वाचं मूक जग. पण त्या दिवशी तिच्या मनात काहीतरी मोडून पडलं होतं. ते कुणालाही समजणार नव्हतं. शांततेतलं ओरडणं. काही दिवसांपासून शारदा बदलली होती. ती फार कमी बोलायची, शेजाऱ्यांपासून लांब राहायची, कधीकधी एकटी बसून स्वतःशीच बोलायची. लोक म्हणू लागले, ती बाई आता वेगळीच झाली आहे. शारदाचं मन आतून संपत चाललं होतं. रात्री ती मुलाला झोपवायची आणि मग कोपऱ्यात बसून देवाजवळ कुजबुजायची. देवा, माझ्या बाळाचं आयुष्य तरी सुखाचं ठेव. शाळेत शिक्षक म्हणाले, राजू आधीसारखा हसत नाही, विचारात हरवतो. हे ऐकून शारदा फक्त शांत झाली. घरी जाताना तिच्या मनात एक ठाम विचार पक्क होत चाललं होतं, माझं मूल या जगात दुःख भोगणार नाही. त्या पावसाळी दुपारी 23 जुलै 2025 गुरुवार. सकाळपासून रिमझिम पाऊस होता. शेजारी विचारतात, आज शेतावर नाही गेलीस का शारदा? ती म्हणाली, नाही, थोडी तब्येत बरी नाही. राजूला तिनं सांगितलं, आज शाळेला नको जाऊ, आपण दोघं घरी राहू. राजू आनंदात उड्या मारू लागला. आईसोबत वेळ मिळणार म्हणून खुश होता. दुपारी तिनं जेवण वाढलं. भाकरी, वांग्याची भाजी, दही. राजू म्हणाला, आई आज भाजीचा स्वाद थोडा वेगळा आहे. ती हसली, नवीन वांगी घेतलीत म्हणून ग. काही मिनिटांनी मुलगा थकून तिच्या मांडीवर झोपला. शारदा त्याच्या केसांवरून हात फिरवत राहिली. डोळ्यातून अश्रू गळत होते, पण चेहऱ्यावर विचित्र शांतता होती. अचानक राजूला तडफड सुरू झाली. आई, पोट दुखतंय. ती स्थिर बसून त्याच्याकडे बघत राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, आता काहीही दुखणार नाही बाळा. काही क्षणात सगळं संपलं. आईची शेवटची प्रार्थना. ती देवघरात गेली, हात जोडले आणि त्याच भांड्यात उरलेलं विष पाण्यात मिसळून प्यायली. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. संध्याकाळी शेजाऱ्यांनी दार ठोठावलं. प्रतिसाद नव्हता. दार तोडलं. आत जमिनीवर आई मुलगा दोघेही शांत. भिंतीवर देवाची मूर्ती, बाजूला उघडं ताट आणि हवेत एक अजब थंडपणा. पोलीस तपास. सांगली ग्रामीण पोलीस अधिकारी सुभाष पाटील तपासासाठी आले. शवविच्छेदन अहवालात लिहिलं होतं, भाजीमध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईडसारखं कीटकनाशक आढळलं. शेतात वापरलं जाणारं तेच विष. घरात देवघराशेजारी ओला कागद सापडला. त्यावर थरथरत्या अक्षरात लिहिलं होतं, माझं बाळ या जगात सुखाने जगू शकणार नाही. लोक त्याला हसतील, त्याच्या वडिलांची कहाणी सांगतील. मी त्याला त्या यातनांपासून वाचवत आहे. देवा, मला माफ कर. त्या ओळी वाचून सगळे गप्प झाले.
शेवटचा धूर दुसऱ्या दिवशी शारदा आणि राजूचं अंतिम संस्कार एकाच चितेवर झाले. संपूर्ण गाव थरथरून रडत होतं. कोणी म्हणालं, ती गुन्हेगार नव्हती, ती थकलेली आई होती. वृद्ध म्हातारा गावकरी म्हणाला, माणूस जगाशी लढू शकतो, पण आपल्या मनाशी नाही रे. आजही त्या घराला कुलूप लागलं आहे. भिंतीवर अजूनही राजूचा फोटो टांगलेला आहे आणि खाली ठेवलेल्या त्या छोट्या चपला, जणू तो अजूनही आईला हाक मारतोय, आई उठ ना.